नाही अध्यक्ष महोदय, या रोहित आर्याच्या संदर्भामध्ये त्यावेळच्या सगळ्या माहितीमध्ये उघड झाला आहे की आर्या आर्या आपला याची जी कंपनी आहे रोहित आर्याची, रोहित अशोक आर्या, आणि हे सगळं उत्तर एकदम गोलमटोल दिलं आहे. मला या संदर्भातले 3-4 प्रश्न अपेक्षित आहेत की हा सांगत होता त्यावेळेस, त्याचा व्हिडिओ आलाय, मी टेररिस्ट नाही हा सांगत होता. हा वाघमारे नावाचा माणूस पर्टिक्युलर कसा मिळाला होता तिथे, एन्काउंटर स्पेशालिस्ट? बरं, गोळी घालताना तो पायातही घालू शकला असता. त्याच्या हातात कुठलं वेपन्स होतं की तो हे करत होता? बघा, हे जे उत्तर आहे अध्यक्ष महोदय, एका माणसाने शासकीय कंत्राट घेतलं, शासकीय कंत्राटांची बिलं दिली नाही म्हणून त्यांनी 4 वेळा शासनाला निवेदन देऊन उपोषणाची धमकी दिली, आंदोलनाची धमकी दिली. तत्कालीन मंत्री त्यांच्या विरुद्ध त्यांनी तक्रार केली. त्याचे सगळे मेसेजेस, सर्व माहिती वाचून दाखवून असेल तर ते किती झालंय तर 1 तासभर लागेल त्या दोघांच्या झालेल्या संवादामध्ये, यांनी पाठवलेल्या मेसेजेसमध्ये. अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे की एखाद्या कंत्राटदाराचा खून आहे असं आम्ही मानतो, पैसे न देता त्याचा खून केला गेला आहे. अध्यक्ष महोदय, माझी स्पष्टपणे आपल्याकडे एक मागणी आहे आणि यामधून आम्हाला उत्तर अपेक्षित आहे. तो सांगत होता की मी टेररिस्ट नाही आहे, मला संवाद साधायचा आहे, मी अडचणीत आहे, मी काम केलं आहे, मला पैसे मिळत नाहीत. हे वारंवार ओरडून सांगत असताना सुद्धा डायरेक्ट घेतली बंदूक त्या वाघमाऱ्यानी आणि ठोकून दिला आणि घेतला जीव त्याचा. अध्यक्ष महोदय, म्हणून माझे प्रश्न असे आहेत की या बॅलिस्टिकचा फॉरेन्सिक रिपोर्ट काय आहे हे पहिला. त्याला जी गोळी मारण्यात आली ती किती अंतरावरून मारली, कुठून मारली याचा रिपोर्ट आला असेल. ती गोळी मारताना त्याचा जागीच मृत्यू झाला, दवाखान्यापर्यंत नेण्याचा फार झाला. त्याला ती कमरेच्या खाली मारावं. तो जर टेररिस्ट नसेल, कुठं काही धमकी दिली असेल तर तेही करून त्याला किंवा हातालाही मारता आलीस, पण त्याचा खून केला गेला. म्हणून त्या निमित्तानं ती गोळी ज्यावेळेस मारली गेली, गोळी मारण्यात आली, ती कुठून आणि किती अंतरावर मारली गेली, कोणत्या नियमानं त्याचं खून केलं गेलं, खरं नियम सांगा मला, त्याचं काय होतं त्याच्या हातात तर. आणि एन्काउंटरसाठी वाघमारे यांनाच का आणण्यात आलं? स्थानिक पोलीस होते, त्याला कुठून बोलवलं, कोणी बोलवलं? दुसरा कोणता अधिकारी नव्हता का? एन्काउंटर स्पेशालिस्टलाच का आणलं? आणि तिसरा महत्वाचा विषय असा आहे अध्यक्ष महोदय, माजी मंत्री महोदय यांचे नाव ज्या ठिकाणी घेण्यात आले त्यांची चौकशी झाली का? ज्या मंत्र्याचं नाव घेण्यात आलं त्याची चौकशी केली गेली का? त्याच्याकडे पोलीस पोहोचले का? त्यांचं बयान घेतलं गेलं का? ही माहिती आमच्या पुढे आली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि यामध्ये काय समोर आलं केली असेल तर ती सुद्धा माहिती आमच्या गृहराज्यमंत्री महोदयांनी दिली पाहिजे. माझं मंत्री आहे अध्यक्ष महोदय, आमचा प्रश्न असा आहे, ज्या माजी मंत्री महोदयांनी मंत्री महोदयाचं नाव घेतलं गेलं त्याची वैद्यकीय त्याची चौकशी झाली काय? त्यामध्ये काय समोर आलं हे सुद्धा या सभागृहाला कळलं पाहिजे. मानवी हक्काचे आयोग जे आहेत त्यांच्या समितीमध्ये त्यावेळेस जे आहेत ते दोषी आहेत की नाही यावर काय कारवाई झाली किंवा कोण होते, आणि यामध्ये त्यांच्यावर कारवाई करताना या माणसाच्या संदर्भात या जो आर्या नावाचा माणूस आहे, रोहित आर्या, आणि याची देयके सरकारकडे बाकी आहेत की नाही, त्यांनी काम केलं की नाही, आणि काम केलं असेल तर तो देयके मागण्यासाठी किंवा त्याचे जे काही पैसे घेतले गेले त्यावेळेसच्या तत्कालीन मंत्र्यांनी ते पैसे घेऊन घेतलेत असा सुद्धा त्यांच्या संदर्भातला त्या आर्याचा, रोहित आर्याचा आरोप होता. मी काम केलं आणि माझ्या बिलाचे पैसे त्यांनी उचलून घेतलेत. तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत असताना त्यामध्ये या रोहित आर्याला जी गोळी घातल्या गेली तो अधिकारी दोषी आहे, कारण त्याचा खून केला गेला आहे. त्या संदर्भात सुद्धा काय चौकशी केली हे सुद्धा माहिती महाराष्ट्राला कळली पाहिजेत. म्हणून मी विचारलेल्या 3-4 प्रश्नाची पहिला एक, फॉरेन्सिक आपण या संदर्भातली बॅलिस्टिक फॉरेन्सिकचा रिपोर्ट काय आहे, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, एन्काउंटरसाठी वाघमारेच यांना का आणण्यात आलं? असा कोणता तो काय टेररिस्ट होता हा? कारण हा एन्काउंटर स्पेशालिस्ट आहे म्हणून दुसरा प्रश्न आहे की त्यालाच का आणण्यात आलं? तिसरा प्रश्न, माजी मंत्री महोदयांचं नाव समोर आलं आहे, त्याची चौकशी झाली काय?
तिसरा प्रश्न, आणि मानवी हक्क आयोग आहे यांच्या समितीमध्ये कोण कोण होते की ज्यांनी दोषी धरला आहे, त्यांच्यावर काय कारवाईमध्ये त्या कारवाईमध्ये का दिरंगाई होत आहे, या संदर्भातली माहिती आपण द्यावी. हे माझे 3 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सभागृहाचे वरिष्ठ सदस्य सन्माननीय विजयराव वडेट्टीवार यांनी अतिशय संवेदनशील मुद्दा या ठिकाणी मांडला. त्यांनी थोडी त्या घटनेची पार्श्वभूमी जर का समजून घेतली असती तर मला असं वाटतं की त्यांनी हा प्रश्नच लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली नसती. बिजूभाऊ, त्या ठिकाणी ऑडिशनच्या नावाखाली ह्या व्यक्तीने 20 मुलं एकत्रित केले. ते मुलं मुली एकत्रित होते. ते फक्त 7 आणि 14 वर्ष वयोगटातले होते. त्यात काही मुलं होती, मुली होती. फक्त मुंबईतले नव्हते, माझ्या वर्धेतलेही होते, तुमच्या नागपूरचेही होते. आपल्या महाराष्ट्रातले 20 मुलं मुली त्या ठिकाणी एकत्रित केले. त्यांना ओलीस ठेवलं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर लॉन्च केला की जर का माझं असं असं केलं नाही, बिलं दिले नाही, जे काही आहे तर मी ह्या ठिकाणी काही करू शकतो. त्या ठिकाणची पोलीस प्रशासनाचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे की समयसूचकता बाळगली, की त्या ठिकाणी समयसूचकता बाळगली आणि अतिशय शिताफीनं त्या ठिकाणी प्रवेश केला. त्याला अटकच करायची होती, परंतु स्वरक्षणाकरता त्या ठिकाणी पोलिसांनी फायरिंग केलं. आणि आज अभिनंदनाची गोष्ट म्हणजे 20 पोलिसांना त्या ठिकाणी पोलिसांनी यशस्वी पद्धतीनं त्या ठिकाणी सोडविलं. अशा पद्धतीनं आपण जर का पोलिसांचं मॉरल डाऊन करू तर उद्या तुमची आमची सर्वांची सुरक्षितता या ठिकाणी धोक्यात येईल. त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. दुसरा, बॅलिस्टिक रिपोर्ट या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यामध्ये त्याच्याजवळ असलेली गन, त्याच्यामध्ये गोळ्या होत्या आणि ती ऍक्टिव्ह मोडमध्ये होती, हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तिसरा विषय, या घटनेच्या विरुद्ध मानवी हक्क आयोगाकडे काहीतरी वकील त्या ठिकाणी गेले. मानवी हक्क आयोगाने निर्देश दिले, त्या पद्धतीनं क्राईम ब्रांचची समिती देखील नेमण्यात आलेली आहे आणि पुढील चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. आपण जे जे नावं सांगितले, जवळजवळ 115 लोकांचे बयान त्याच्यामध्ये पोलिसांनी नोंदविलेले आहे. पुढील प्रक्रिया चालू आहे आणि याच्यामध्ये ह्या घटनेच्या व्यतिरिक्त दुसरी जर का काही घटना त्या ठिकाणी घडली असेल तर निश्चितपणे त्यांच्यावरही कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल. चला नानाजी.